दहावीनंतर सगळे विचारतात किती टक्के आले, पण हे फार कमी जण विचारतात की तुला नेमकं काय वाटतं, तुझ्यामध्ये आणखीन किती पोटेन्शियल आहे, तू आतून किती तयार आहेस तुझ्या पुढच्या प्रवासासाठी. आणि खरं पाहिलं तर विद्यार्थ्यांच्या मनात मार्कांच्या टक्क्यांपेक्षा कितीतरी टक्के जास्त असे प्रश्न असतात की आता पुढे काय करायचं, मला नेमकं काय आवडतं, माझ्यासाठी कोणती फील्ड योग्य. दहावीनंतर सायन्स तर घ्यायला पाहिजे, पण मॅथ ग्रुप घेऊ की बायो ग्रुप घेऊ. आणि लक्षात ठेवा, हेच प्रश्न तुमची खरी सुरुवात असतात. कारण सक्सेस हे मार्क्सवर नाही तर डायरेक्शनवर डिपेंड असतं. आणि 11वी ही फक्त तुमची नेक्स्ट क्लास नाही तर तुमच्या फ्युचरची फाउंडेशन आहे. इथे घेतलेला छोटा निर्णयसुद्धा मोठा फरक घडवू शकतो. आणि म्हणून इतरांचं पर्सेंटेज बघण्यापेक्षा तुम्ही स्वतःचं पोटेन्शियल बघा. तुमच्यामध्ये क्षमता आहे, फक्त योग्य डायरेक्शन निवडा. आणि या प्रवासादरम्यान जिथे कुठे तुम्हाला मार्गदर्शन किंवा कुठली शंका असेल तर आम्ही तुमच्या सेवेत आहोत, तुमच्यासोबत आहोत. सुळसुळे फिजिक्स क्लासेसच्या माध्यमातून. धन्यवाद.